आजपासून हे सगळं तुझं, तुझ्या हक्काचं. विचार कसला करतेस सुनबाई? घे. मला वचन हवंय. माझे आता किती दिवस उरले माहिती नाही. आजोबा, काही होणार नाहीये तुम्हाला. तुम्ही ठणठणीत बरे होणार आहात. मी माझ्या सुनेशी बोलतोय. खरं तर मी जाण्याआधी तुमचं लग्न लावून द्यायची अशी इच्छा होती. हवं तर शेवटची इच्छा असं समज. खूप कौतुकाने तुमचं लग्न लावून द्यायचं होतं, पण आता ते शक्य आहे असं वाटत नाही. वेळ कमी आहे. तुम्ही कोर्ट मॅरेज करा, हवं तर छोटे खाली समारंभ करून लग्न करून टाका. काय हवं ते करा, पण यापुढे इथे येशील ते फक्त मला भेटायला म्हणून नाही यायचं. लग्न करून इथे राहायला यायचं. सुनबाई, इतक्या वर्षामध्ये या घरामध्ये सून म्हणून ना मला कधी प्रेम मिळालंय ना कधी मान मिळालाय. काय ग? काय झालं? मला सांगा, आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? 25? हो 25. मग या 25 वर्षांमध्ये तुमच्या पप्पांनी मला एक तरी दागिना आपणहून दिलाय का? तुला तुला नाही. आज पप्पांनी नेहाला सासूबाईंचा दागिना दिलाय. मग तुझी का जळते एवढी? हा? मला नाही, पण सिमी बहिणींना जरा पटलं नाहीये ते. तिथे ना ती तसंच आहे, ते वाकडे ते आपलं कुत्र्याच्या शेपटासारखी वाकडी. किती सरळ करायचा प्रयत्न करा तिला, ती ती वाकडीच आहे. मी तुला सांगतो, तुझं पण थोड्या दिवसांनी तसंच होणार आहे, वाकडं ते वाकडी. अहो काय बोलताय हे? सांगतोय ना मी 10 वेळेला. राहू नको जास्त तिच्या बरोबर, राहू नको. मग तुमच्या सोबत राहिलं तर चालेल का? ते परीचं सांगितलंय का पप्पांना? त्यांना सांगितलंय? नाही. तुम्ही ना काही न बोललेलंच बरंय. तसंही जिथे गरज होती तिथे तुम्ही कधीच तोंड उघडलं नाहीये. हो ना. आणि आता तर काही बोलायची सोयच राहिली नाही. आपण काहीतरी बोलायला जायचो आणि ते चुकीचं निघायचं. चुकीचं म्हणजे परीबद्दल ना? तिचा विषय आता का काढताय? कशाबद्दल बोलतोय आपण?
दागिन्यांबद्दल. तुमच्या मम्मीकडे इतके दागिने होते, एक तरी दिला मला कधीतरी? तुला तुला काय गरज आहे दागिन्यांची सांग ना. हो, इतके दागिने आहेत तुझ्याकडे आणि ते सुद्धा पप्पानी बनवले. कुठल्याच गोष्टी कशा नीट कळत नाही. तो सगळ्या गोष्टींची फोड करत सांगायला लागते. प्रश्न दागिन्यांचा नाहीच, प्रश्न पप्पांच्या विश्वासाचा आहे. तर पप्पांनी दागिना ठेवलाय तिच्या हातावरती, म्हणजे पप्पांचा विश्वास आहे. आणि मुलगी अतिशय एकदम गोड, म्हणजे दिसायला किती सोज्वळ आहे ती, आणि आवाज किती गोड, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिखावा नाही एक कणभर सुद्धा. यशनी एक नंबर मुलगी शोधून काढली आहे आपल्या या घरासाठी. एक नंबर. आणि हे पटलंय पप्पांना, म्हणून त्यांनी तो दागिना ठेवून त्या निवडीवरती शिक्कामोर्तब केलेलं आहे त्याच्या. 1-2 भेटीतच नेहाला ओळखलं, पण इतक्या वर्षात मला नाही का हो समजू शकलात कधी? साधा एका शब्दानेही कधी कौतुक नाही केलं माझं. यासाठी वागावं लागतं आधी तसं. अगं आता ते मी काय सांगू. हे बघ, मला त्यातलं काही कळत नाही. हा, पप्पानी तुला काहीही दिलेलं नाही. हे मी बोलू का पप्पांबरोबर? कशाला? आणि काय सांगणार? माझ्या बायकोला मम्मीचा एक दागिना द्या, काही गरज नाहीये. तसंही पप्पांचा त्या नेहावर कितीही विश्वास असला तरी तो कसा मोडायचा मला चांगलंच माहिती. मला वचन हवं आहे. मी जाण्याआधी तुमचं लग्न लावून द्यायची अशी इच्छा होती, पण आता ते शक्य आहे असं वाटत नाही. माझे आता किती दिवस उरले माहिती नाही, पण यापुढे इथे येशील ते फक्त मला भेटायला म्हणून नाही यायचं. लग्न करून इथे राहायला यायचं. हवं तर शेवटची इच्छा असं समज. नेहा, प्रसाद घे. का ग, काय झालं? चेहरा का असा झालाय? अगं बाई, यशनी दिला? आजोबांनी दिलाय. काय सांगतेस? म्हणजे त्यांना सगळं मान्य आहे? त्यांना अजून माहितीच नाहीये काकू. त्यांना कोणी काही सांगितलं पण नाहीये. आता त्यांना आमच्या लग्नाचा ध्यास लागलाय. त्यांना असं वाटतंय की त्यांच्यामुळे सगळं अडलंय, आणि म्हणून ते मला म्हणाले की पुढल्या वेळेला येशील तेव्हा लग्न करूनच ये. हो का? काकू, मला खरंच कळत नाही मी काय करू. आजीने हा हार त्यांच्या नातसुनेसाठी बनवला. मला खूप दडपण येतंय काकू. अगं, काळजी करू नकोस. त्यांना जे वाटतंय ते त्यांच्या दृष्टीने साहजिकच आहे ना. आपल्याला जेव्हा काही कळेनासं होतं ना, तेव्हा त्याच्यावर सोपवून मोकळं व्हावं. तो बरोबर मार्ग दाखवतो. नको इतका विचार करूस. काकू, तुम्ही म्हणताय तसं मला लवकरात लवकर यातनं मार्ग मिळू दे.